आता मार्केटमध्ये ऑल जे प्रोडक्ट्स तुम्ही असं पॉन्ड्स ब्रँड आहे, त्यानंतर फेअर अँड लवली, बरेचसे ब्रँड्स आहेत. तर हे ब्रँड्स प्रमोट करताना ऍज अ फिल्म स्टार वगैरे वापरले जातात आणि ते प्रमोट करतात. पण हे जे प्रोडक्ट आहे ना, अमृत ज्यूस नावाचं, ते प्रमोट करण्यासाठी आपल्यासारखे सर्वसामान्य लोक प्रमोट करण्यासाठी काम करतात आहे. आणि मग कंपनीचा जो प्रमोशनचा पैसा आहे, तो कंपनी ह्या लोकांमध्ये डिस्ट्रीब्युशन करते. ओके. राईट आहे. हा, तर आम्ही या सिच्युएशन मधून ऍज अ मी माझं बीई मेकॅनिकल झालंय. गेल्या 9 महिन्यापासून मी सुद्धा एक पेशंट होतो आणि पेशंट असताना मला आलेला रिझल्ट आणि नंतर फॅमिलीला दिल्यानंतर आलेला रिझल्ट, हे सगळं बघून मी पण लोकांपर्यंत प्रमोट करायला लागलो हे प्रोडक्ट. आणि गेल्या 9 महिन्यापासून प्रमोट करतोय. 9 महिन्यापासून जबरदस्त चेंजेस आलेत, लाईफमध्ये पण आणि फायनान्शियली पण, असं दोन्ही पद्धतीने चेंजेस आलेत. सर, फायनान्शियली चेंजेस मी नंतर सांगेलच तुम्हाला, पण आता प्रोडक्ट विषयी बोलूयात. हे प्रोडक्ट 42 हब्स पासून बनवले आणि जे आज मार्केटमध्ये रिक्वायरमेंट आहे, आज प्रत्येक घरात काही ना काही आजार आहे. आणि हे 42 हब्स मध्ये नाही का 9 प्रकारचे सुपर फूड आहेत, ज्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट जास्त आहेत आणि हे बॉडी डिटॉक्स करण्याला मदत करतं. आणि आपलं आयुर्वेद नेहमी आपल्याला सांगतं, तुमचं पोट साफ असेल तर कुठला आजार होणार नाही. आणि हे पहिलं काम तेच करतं की तुमचं पोट साफ करण्यासाठी काम करतं, म्हणजे पंचकर्मा करतं. जास्त अँटीऑक्सिडेंट फळं असल्यामुळे पटकन बॉडी डिटॉक्स होते आणि आपल्यामध्ये असलेले टॉक्सिन एकदा बाहेर पडले की आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते आणि आपलं शरीर आपल्या स्वतःला रिकवर करायला लागतं. मग याला आजार माहित नाहीये. आतापर्यंत आम्ही पॅरालिसिस, कॅन्सर, शुगर, बीपी, जे नाही ते आजार रिझल्ट दिलेले आहेत. पण आम्ही आजारावर काम करत नाही, तर आजार होऊ नये म्हणून काम करतो ऍज अ प्रिव्हेन्शन. आणि हे फूड सप्लिमेंट प्रिव्हेन्शनसाठीच बनवलंय. पण बऱ्यापैकी लोकांनी आजारी पडल्यावर घेतलं आणि त्यामुळे ते आता रिझल्ट आल्यानंतर लोक काम करतात आणि लोकांपर्यंत प्रमोट करतात. हा झाला पहिला पार्ट, म्हणजे प्रोडक्ट चांगला आहे. आपण आता बिझनेसमध्ये जर गेलं तर मला सरांनी सांगितलं की तुम्हाला आता बिझनेसची पण एक गरज आहे. तर मॅडम खरंच खूप छान आहे. 9 महिन्यामध्ये मी 30 लाख रुपये ह्या बिझनेसमधून अर्निंग केलं. आणि मी ज्या कंपनीमध्ये जॉब करत होतो ती टाटा मोटर कंपनी होती. आणि 3 महिन्यापूर्वी मी जॉब रिझाईन केला. माझं तिथे सर मॅडम मॅनेजर होतो मी तिथे आणि एसएम डिपार्टमेंट माझ्याकडे होतं, सप्लाय चेन मॅनेजमेंटचं. पूर्ण रिझाईन केलं आणि फुल टाइम मी मला ते इथे वेळ देतो. आणि ह्या 9 महिन्यामध्ये पैसे मी तुम्हाला सांगत नाहीये. मला इथे सांगायचं की ह्या असलेल्या कंपनीमध्ये पोटेन्शियल किती मोठं आहे, संधी खूप चांगली आहे. आणि काम कसं करायचं याविषयी जर आपण विचार केला तर फक्त प्रमोशनच करायचंय. जे आज सोशल मीडियाचं युग चालू आहे, तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर आहात, एज्युकेशन तुमचं छान आहे. त्याचबरोबर आपले जे कॉन्टॅक्ट्स आहेत, तुमच्या ज्या ओळखीची लोक आहेत, ज्या लोकांना तुम्ही ओळखतात, ज्या लोकांच्या घरामध्ये आजार आहेत तुम्हाला माहिती आहेत, अशा लोकांना फक्त प्रामाणिकपणे सजेशन करायचं, घ्या म्हणून कोणालाच बोलायचं नाही, बळजबरी अजिबात करायचं नाही. कारण की चांगला मार्ग तुम्हाला माहिती आहे, कारण की रिझल्ट तुम्ही घेतलाय म्हणून तुम्हाला माहिती प्रोडक्ट मध्ये दम काय. जसं मी घेतल्यानंतरच लोकांना सांगितलं, कारण की कंपनी सेकंडरी येते, फर्स्ट आपण असतो. कारण की आपण आपली फेस व्हॅल्यू पहिली जनरेट करतो, लोकांना देतो. राईट मॅम. तो कंपनीचं आपल्याला आता ताकद समजली, कंपनीचं प्रोडक्ट समजलं आणि ही समोरच्या कस्टमरला पण समजणार आहे, पण त्याला थोडा वेळ लागेल. तर त्याच्यासाठी त्या व्यक्तीला आपण ते अमृत ज्यूस नावाचे जे काही प्रोडक्ट्स आहेत, जसं तुम्ही प्रमोट करणार, तर तुम्ही त्याला घ्यायला सांगायचं नाही, त्याला फक्त अवेअरनेस करायचं, बाबा हे असं असं आहे, याने एवढ्या एवढ्या लोकांना फरक पडलाय, याच्यामध्ये हे हे कंटेंट आहे आणि हे आपल्या शरीरासाठी एवढे उपयोगी आहेत, जे शरीराला आज मिळत नाहीये. आज आपलं जेवण बिघडलंय, आज आपलं राहणी लाईफस्टाईल बिघडलीये. आपण बाहेर कुठे फिरत नाही, घरातच असतो, फास्ट फूड खातोय. आणि जे आपण आज जे फळं म्हणजे जे भाजीपाला जे काही अन्न ग्रहण करतोय, ते पूर्णपणे केमिकल युक्त आहे. त्याला कुठे आता राहिलं नाहीये, म्हणजे पारदर्शकता राहिली नाहीये. 100% केमिकल आहे, फर्टिलायझर यूज यूज केलं आणि त्याच्यामुळे टॉक्सिन आपल्या शरीरात कळत नकळत रोज जातं. गुड मॉर्निंग पासून गुड नाईट पर्यंत, म्हणजे इव्हन आपलं येणारं दूध सुद्धा केमिकलचं आहे. राईट आहे. हो. Yes. मग या छोट्या छोट्या गोष्टी ज्यावेळेस त्यांना आपण समजवतो, त्यावेळेस त्यांना ते पटतं आणि हे घेतात. आणि घेतल्यानंतर त्यांना तो रिझल्ट मिळतो, तो सेम अल्टरनेटली तुमच्यासोबत जी गोष्ट घडली, सरांनी तुम्हाला दिलं, तुम्हाला रिझल्ट आला नाही, तर तुम्ही आता प्रमोटर होण्याचा विचार करता की मी पण लोकांना प्रमोट करू शकते. सरांकडे युट्यूबर आहेत, नगरसेवक आहेत, शिक्षक आहेत, PSI ऑफिसर आहेत, असे ऑल कॅटेगरीचे लोकांपर्यंत प्रमोट करतात मॅडम. म्हणजे ऍज अ हे प्रमोशन करण्यामागे उद्देश हेतू खूप चांगला आहे की लोकांचा आजार बरं होणं. आणि याच हेतूने आपल्याला काम करायचंय. आणि एकदम स्वीट आणि सिम्पल सांगायचं म्हणलं तर याच्यामध्ये नाही का, जसं एफिलेट मार्केटिंग तुम्ही ऐकलं असेल,
हा, सेम तेच काम करायचं आपल्याला. तुम्ही इथे करा ॲफिलिएट मार्केटिंग सारखं, तुम्हाला लोकांपर्यंत हे अमृत ज्यूस पोहोचत. त्याच्यामध्ये कमिशन स्ट्रक्चर दिलेले कंपनीने, ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी भेटून सांगेल. पण तुम्ही काम सुरू करा, पैसे खूप छान येणार आहेत. ॲज अ अर्निंग विषय बोलतो आता मी मॅडम. म्हणजे तुम्ही हा असं हा मनामध्ये हा घेऊ नका सर पैसे पैसे सारखे बोलतात. तर नाही असं हा, नाही सर जसं येस दोन्ही बाजू आहेत ना त्याच्या त्या राईट मॅम. पॅरलली येते येस, त्याच्यामुळे मी ब्लेसिंग गोष्ट सांगितली तुम्हाला, ते तर आपल्याला मिळणारच आहे. पण फायनान्शियली म्हणजे आपण जर बघितलं तर मॅडम खूप छान स्ट्रक्चर कंपनीने इथे दिलेलं आहे. आणि इथे ॲफिलिएट पार्टनरमध्ये कसं होतं, आपण जर ॲफिलिएट नवीन लोकांमध्ये बनवले किंवा लोकांना तयार केलं, तर या केसमध्ये बऱ्याच वेळेस कंपनीला प्रॉफिट व्हायचं. पण इथे तसं नाही आहे. इथे तुम्ही जेवढे ॲफिलिएट पार्टनर जोडणार ते तुमच्या अंडरच असणार. आणि ओके. त्या ॲफिलिएट पार्टनरला जो बिझनेस व्हॅल्यू जनरेट होणार, तो 100% तुम्हाला पण होणार. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आज एक माझे ॲफिलिएट पार्टनर आहेत आणि तुम्ही 10 लोकांना ॲफिलिएट बनवलंय. पण हे 10 लोक तुमच्या अंडरमध्ये ॲफिलिएट पार्टनर म्हणून काम करतील. आणि ह्या 10 मध्ये प्रत्येकाने हजार रुपये जरी कमवले, तुम्हाला त्यांना त्यांचे 1000 मिळणार, पण तुम्हाला 10,000 मिळणार. कारण की तुम्ही त्यांना सजेशन दिलंय, की तुम्ही त्यांना मार्ग दाखवलाय. राईट हा, आणि असे अफिलिएट पार्टनर अनलिमिटेड, किती पण जोडू शकता. माझं मॅडम, मी सुरुवात केलं छोट्यापासूनच. पहिला माझा चेक 500 550 होता. आज माझा चेक विकली 70,000 रुपीज आहे मॅडम. जे मला मंथली मिळायचं ते मला विकली मिळायला लागलं. आणि खूप छान आहे. आणि लोकांना गरज आहे, मार्केटमध्ये डिमांड आहे. बघा, आपण कुठलाही व्यवसाय करायला गेलं तर त्याच्यामध्ये मार्केटचे डिमांड पाहिजे. आणि आज असं एकही घर नाही ज्या घरामध्ये आजार नाही आहे. हो हो तो जबरदस्त डिमांड आहे. खूप मोठं मार्केट आहे आपल्याला उपलब्ध. आणि प्रोडक्टमध्ये मॅडम मिरॅकल रिझल्ट आहे. म्हणजे तुम्ही जी गोष्ट देणार ना, समोरचा व्यक्ती 100% सॅटिस्फॅक्शन होऊन तुम्हाला रिप्लाय करणार, खूप छान आहे म्हणून. आणि आतापर्यंत हा बिझनेसला जो ग्रो आलाय ना मॅडम, 100% त्याच्या रिझल्टमुळेच आहे. आणि करा, खूप छान आहे. तुम्हाला बाकी सजेशन तुम्ही डिजिटलमध्ये करायला मी थोडं मदत करेल. कारण की तुमचा फील्ड विषय मला सरांनी सांगितलं, की तुम्ही आयटी मध्ये होतात आणि आता सध्या तुम्ही जॉबलेस झालात. पण हार्डली मी तुम्हाला सांगेल, तुम्ही फक्त 1 महिना 100% दिला ना, तर दुसऱ्या महिन्यामध्ये तुमचं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह असेल. मी याची गॅरंटी मी देणार तुम्हाला. फक्त 100% द्या मॅडम. करूयात आपण सोबत. काही मदत लागली तर माझा नंबर सरांकडून घ्या, बिंदास मी तुम्हाला मदत करेल. आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कधी कधी मदत लागली, बिंदास मला फोन करा. कोणाशी बोलायचं असेल, कोणाशी सांगायचं असेल. आणि एकदम सिंपल आहे, की आपण फूड सप्लिमेंट मध्ये काम करतोय, ऍज अ प्रिव्हेन्शन मध्ये काम करतो. त्यामुळे जास्त काही आजारावर आपण बोलत नाही. लोकांना फक्त ऍज अ आम्ही फूड सप्लिमेंट देतो. त्याच्यामध्ये सुपर फूड आहेत, ज्या शरीराला लागणारी गरज आहे, ज्या आपल्या मार्केटमध्ये कुठेच मिळत नाहीये. आणि सुपर फूड घेतल्यानंतर जे शरीरामध्ये बदल होतात, त्यामुळेच तुम्हाला रिझल्ट येतो. या बेसिक लेवलला रिझल्ट खूप मोठे मिळतात मॅडम आपल्याला. आणि मॅडम, याने वजन कमी होतं, वजन वाढतं. मला सरांनी तुमचा रिझल्ट त्या संदर्भातच सांगितला. आणि खूप हो चांगलं, म्हणजे माझं तुम्ही हे घेणार ना, इवन ज्या व्यक्तीचे फ्रॅक्चर झालेत, ते फ्रॅक्चर जॉईन झालेत, आम्ही सुद्धा शॉकिंग आहेत. असं कसं होऊ शकतं? रिपोर्ट्स आहेत, एक्सरे आहेत. आता फ्रॅक्चर झालेला एक्सरे बोलू शकतो, आणि जॉईन झालेला एक्सरे पण बोलतात. हो एवढे जबरदस्त रिझल्ट आहेत ह्या अमृत ज्यूसचे मॅडम. नावाप्रमाणे अमृत आहे, आणि खरंच अमृतासारखंच काम करता येत आहे. तुम्ही ज्यावेळेस लोकांपर्यंत घेऊन जाणार ना, तुम्हाला सुद्धा असे हळूहळू रिझल्ट ऐकायला मिळतील. आता ज्या सरांशी आपण बोलतोय ना, गोरख प्रधान सर, हा त्यांच्या बरोबर हा डोळ्यामध्ये एक हा फोडी आली होती. आणि त्यांना माहिती होतं अमृत ज्यूस खूप चांगले, पण त्यांनी कधी वापरायचं धाडस केलं नाही. आणि लोकांना सांगत होते नाही का, छान आहे छान आहे, घ्या. आणि एक असंच त्यांनी एक व्हिडिओ बघितला, डोळ्यात टाकल्यानंतर डोळे जातात म्हणून. मग त्यांनी तो प्रयोग केला. ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन करायला 30,000 40,000 रुपये सांगितले होते, ते फक्त अमृत ज्यूसच्या 8 ते 10 दिवसाच्या फक्त डोळ्यात टाकल्यानंतर गेले मॅडम. हा मी माझं पण तेच झालं आणि ह्यांचं ह्या सरांचा व्हिडिओ येतो. मी सरांचाच म्हणजे गोरे सरांचा व्हिडिओ बघितला. तर हा मी आईला बोलली बाई आपण सांगितलं या भाऊंकडे औषध म्हणजे मागवलेलं आहे. मग हा आई मी म्हणजे हे डोळ्यात टाकतायत बघ. मग आईच्या डोळ्यात खाज इचिंग होत होती अशी आणि डोळ्याची स्पष्ट दिसत नव्हतं तिला धुरकट धुरकट दिसत होतं. मग मी बोलली चला आपण एक्सपेरिमेंट करून बघू. येस. तर मग आईला दुपारी काल मला वाटतं काल सकाळी 10:30 वाजता काहीतरी या दरम्यान टाकलं. मग नंतर संध्याकाळी म्हणजे तिला वाटलं असं बरं मग मी काही विचारायला विसरून गेली. मग जाताना मी बोलली थांबली का गं खास डोळ्यांची बोलते अरे ते डोळ्यांची खाजपट आमची भरते आणि मला आता स्वस्त पण दिसतंय. अरे बापरे! अशी जबरदस्त जबरदस्त. मला आणि मॅडम, अशी बोलली. आणि हे रिझल्ट आम्हाला पण माहिती आहे. म्हणजे हे रिझल्ट आहे ना, आम्ही जसं आपण करतो ना, ज्याला इम्प्लिमेंट करतो किंवा एक्सपेरिमेंट करतो, त्या टाईप झालंय. म्हणजे
कधी कशावर रिझल्ट येईल माहित नाही. माझ्याकडे असे रिपोर्ट्स आहेत मॅडम, ज्यांचं हार्ट फ्रॅक्चर झालंय, त्यांनी एक्सरे काढून आणलेत आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर ते म्हणतात सर माझं हार्ट जॉईन झालंय. म्हणजे असं कसं हा शक्य ना, होईल? असं अनबिलिव्हेबल आहे ना ते, असं विचार पण नाही होत. म्हणजे असं झालं असेल असं वाटतं. येस येस, नाही होईल मॅडम, छान आहे. आणि हेच ब्लेसिंग खूप महत्वाचे. म्हणजे माहित नाही, प्रत्येकाची परिस्थिती सेम नाहीये, प्रत्येकाचा फायनली परिस्थिती तशी नाहीये, पण ज्या घरामध्ये काही नसताना जर असे रिझल्ट आले ना, ते व्यक्ती मॅडम आपल्यासाठी खूप मोठं मिरॅकल आशीर्वाद आहे. आणि ही संधी आज आपल्याकडे आहे. बघा, पैसे कमवायला कुठून पण कमवू शकतो, पण ब्लेसिंग आज हम्म. कमवायला संधी कुठेच मिळत नाहीये. हा, राईट आहे ना सर. आणि हे एक चांगली संधी आहे. आणि बघा, असं काम करायला लाज नाही, कुठे पण काम करायचंय, कसं पण काम करणंच आहे. तर ही हा एक हा. चांगली संधी आहे. आणि करूयात मॅडम, तुमच्यामध्ये भरपूर मॅडम सरांनी मला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, तर आपण मुंबईला मी येत असतो, मुंबईला पण माझे काही टीम मेंबर आहेत. मुंबईमध्ये कुठे राहता मॅडम तुम्ही? मी आयडिया राहते सर. ऐरोलीला का? ओके. चेंबूरमध्ये पण हम्म. आपलं मॅडम आहे, त्या त्या पण काम करतात. अ, त्यांचं इन्स्टिट्यूट आहे इंग्लिश स्पोकनचं, छान काम करतात आपल्यासोबत. दादरमध्ये, विरारमध्ये, बोईसरमध्ये अशा सगळीकडे आपले लोक आहेत, जे ॲफिलिएट पार्टनर म्हणून आपल्यासोबत काम करतात. हम्म. करूयात मॅडम, छान. कधी मदत लागली तर बिंदास फोन करा. तुमचं रजिस्ट्रेशन हो सर करून घेतील. आणि ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला ॲफिलिएट कोड आणि पासवर्ड मिळून जाईल. मग तुम्ही एकदम छानपणे काम करूयात आपण मग. हॅलो हो मॅडम. चालेल. हॅलो सर. येस 2 सर. मिनिटं जरा मी मॅडम. नो नो इश्यू सर, बोला ना बोला ना सर. 2 येस मिनिटं. येस. 2 मिनिटं सांगतो मॅडम. ज्यावेळेस मी सिस्टीम मध्ये आलो ना, तर सर मला ज्यावेळेस मी एवढा ऍक्टिव्ह नव्हतो, तर सरांनी मला माझं फ्रॅक्चर ज्यावेळेस लावून दिलं की बाबा त्याने असं अशा पद्धतीने आपल्याला काम करायचंय, असं तसं सगळं समजवलं मला. आणि ज्यावेळेस फ्रॅक्चर लावताना त्यांनी मला शब्द दिला होता, तुमची जी परिस्थिती आहे ती बदलण्याचा मी 100% प्रयत्न करणार आहे. परिस्थिती प्रत्येकाची वेगवेगळी असते, काय असं लाज नाहीये त्याच्यामध्ये, नाही का, जे आहे ते आहे. तर सरांनी त्यावेळेस मला सांगितलं, तुमची परिस्थिती मी बदलणार, 100% ती बदलण्याचा प्रयत्न करणार. आणि मला त्यांनी शब्द दिला होता की तुमचं महिन्याचं इन्कम हे 20,000 मी घेऊन जाईन लवकरच. आणि आज माझं इन्कम सरांच्या समोर मी सांगतो की माझं इन्कम चालू झालंय. आठवड्याला मला 4,000 ते 5,000 रुपये येतात, म्हणजे येतात. कसे काय येतात ग्रेट इकडून सर, तिकडून, ग्रेट. कारण माझे जेवढे स्पॉन्सर झाले त्या स्पॉन्सरने जरी काम केलं तरी ते वरी डुप्लिकेशन मला होतं. 4,000 ते 5,000 रुपये माझा आता विकली पे आउट झालेलं आहे मॅडम. आता सरांसमोर मी तुम्हाला सांगतो. आणि तसा शब्द तुम्हाला सरांनी दिलाय, 100% सरांचा सपोर्ट राहणार, काय प्रॉब्लेम नाही. आणि जबरदस्त काम होणार आपलं. येस येस. हा चालेल. छान आहे मॅडम. आणि मुंबईमध्ये आलो तर आपण भेटू सुद्धा 100%. हो आणि नक्की नक्की. तुम्ही सुरुवात करा. कधी सुरुवात कसं करायचं, काय करायचं, कन्फ्युजन असेल तर कॉलवर आपण बोलूयात. बेसिकली फक्त प्रमोट करा, स्टेटसला ठेवा. आणि कॉन्सेप्ट हाच आहे की कोणाला घे म्हणून सांगायचं नाही मॅडम. घे म्हणून बोललं की आपलं प्रोडक्ट्स आणि आपलं व्हॅल्यू कमी होणार. आपण अवेअरनेस क्रिएट करू, भरपूर अवेअरनेस करू, हे असं आहे, याने एवढ्या लोकांना फायदा होईल. आणि अवेअरनेस मधून जे लीड्स येतात ना, ते प्रॉपर लीड्स येतात मॅडम. त्यामुळे अवेअरनेस करू, जेवढा पाहिजे तेवढा अवेअरनेस करू आपण. आणि अवेअरनेस करण्याच्या स्ट्रॅटेजी आपल्याकडे सगळ्या आहेत, मी तुम्हाला वन बाय वन सगळं सांगेल. हो हो चालेल ना. चालेल मॅम, थँक्यू सो मच. करूया. मॅडम तुम्हाला मी नंबर पाठवून देतो सरांचा. तुम्हाला कधी काय अडचण काय आली, काय वाटलं ना, तुम्ही डायरेक्ट बोलू शकता सरांना, काय येस प्रॉब्लेम येस येस. हा हा चालेल नक्की. नाही. ओके. आठवण लागली. तुम्हाला अजून काय बोलायचं मॅडम? नाही सर नाही. आणि तुम्हाला काय सांगायचं असेल, बोलायचं असेल बिंदास बोला. म्हणजे काय झालं, आम्हीच 5 मिनिटापासून बोलतोय, तुमचं काय ऐकायला आलं नाही. नाही, आणि मी येस. मी ऐकत होते की एक्झॅक्टली काय काय आहे, म्हणजे आपण कसं, म्हणजे जे काय काय तुम्ही सांगताय त्याच्यावरती कसं वर्क करायचं, मी ते पण विचार करत होते. ओके. काय बोलायचं काय. येस. म्हणजे शॉर्टली मी तुम्हाला हे करत होते. आणि की काय तुम्ही जे हरकत नाही. बोलताय माझं काम हा होतं इन्फॉर्मेशन तुम्हाला पास करणं. इन्फॉर्मेशन हा. मी दिली आहे, पण डिसिजन तुमच्या हातामध्ये आहे. आणि 100% तुमचं डिसिजन रॉंग ठरणार नाही, याची शुअरिटी मी देतो. कारण की फॉर एक्झाम्पल मी स्वतः आहे, मी एक जॉबर होतो. जॉबर मधून माझं एक खूप छान काम चालू आहे माझं मॅडम इथून. हा हा. येस. करूयात, काय हरकत नाही. तुम्ही सरांशी बोलून कळवा आणि आपण करूयात. मग काय काय मदत लागेल हो हो स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगेल. एकदम बर्डन येणार नाही. आणि येणार एका महिन्यामध्ये तुमचं चेंजेस असेल हे 100% मी सांगणार. हम्म. आणि आपल्या कंपनीचं 7 सप्टेंबरला अॅनिव्हर्सरी प्रोग्राम आहे, विथ फॅमिली याचं माझ्याकडून पर्सनल इन्व्हिटेशन आहे तुम्हाला. अच्छा. हा. आणि तुम्ही जर आदल्या दिवशी आलं तर स्टेचं पण आपण अरेंजमेंट केलेलं आहे, काय हरकत नाही. कंपनीचा हम्म. बर्थडे आहे येणाऱ्या 7 सप्टेंबरला. तर विथ फॅमिली ऑल सगळे या मॅडम.
नक्की प्रयत्न करेन मी आईला वगैरे आणि बोलण्याचा. तुम्ही आता आमचे फॅमिली पार्टनर झालात, बिझनेस पार्टनर झालात, म्हणजे म्हणजे इथून पुढे आता तुमचं आमचं नातं जमलंय बिझनेसचं. तर नक्की या सोबत आणि करूयात. आणि खूप छान आहे मॅडम, तुम्हाला एक 15 दिवसात त्याचे रिझल्ट दिसायला लागतील. हा सर. येस, चालेल. ओके मॅम, थँक्यू. थँक्यू विष्णू सर, व्यवस्थित समजवल्याबद्दल मॅडमला. येस, येस. थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद.